दुःख होतं हे बोलताना, पण 50 खोके एकदम ओके सरकारला लागू पडत असेल, पण मायबाप जनतेला लागू होत नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की 50 खोके इज नॉट ओके. त्यामुळे ते थोडेसे लोक काही कदाचित या खोक्यांमध्ये अडकले गेले असतील, पण या देशातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे हे पुन्हा एकदा ह्या सगळ्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये दाखवून दिले. आज रवींद्र दंगेकरजी आले, मी त्यांचे स्वागत करते, आभार मानते. त्यांनी सगळ्याच मतदार म्हणजे शिरूरला आणि बारामतीलाही खूप त्यांची मदत आम्हाला सगळ्यांना झाली. अगदी थोडक्यात त्यांचं इलेक्शन राहून गेलं, पण हरकत नाही, ते फार घडते. त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये नक्कीच आमदार होतील याच्या माझ्या मनात मात्र शंका नाही. पण ते त्यांचं कर्तृत्व आहेच. पण मला एका गोष्टीचा आनंद त्यांनी आत्ताच केलेल्या एका कामाचा आहे की एक युवक आणि युवती, कदाचित दंगेकरजींनी ती लढाई लढली नसती तर कदाचित त्या 2 कष्ट करणाऱ्या मुला आणि मुलीला न्याय मिळाला नसता. हे जे आशीर्वाद आहेत ना, हे जे काम तुम्ही या देशाला दाखवून दिलं की ह्या देशामध्ये जो कष्ट करणारा जो सच्चा आहे त्याला न्याय द्यायचं काम कोणी वाचा नाही फोडला तरी मैं होणार. त्यामुळे खरंच ज्या पद्धतीने त्या पोस्टच्या केसमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लढला आणि प्रशासनाचा जो खरा चेहरा आहे, आणि पुण्यामध्ये मग ड्रग्ज असेल, जे आता पुण्यामध्ये जे पाणी कोयता गँग, आजच सकाळी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की मला तर हडपसरला का कुठे गाड्या फोडण्यात आल्या. म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय चाललंय मला विचाराल तर पुण्यामध्ये प्रशासनच नाही. कारण ड्रग्ज आपला ससूनची होणारी सातत्याने बदनामी, ही पोस्टची केस असेल, आता सगळे काल एक दिवस काय पाऊस पुण्यात पडलाय तर सगळीकडे म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात सिंहगड रोडला 2 वेळा वंदनाताई पाणी तुंबले, गेल्या 8 दिवसाची गोष्ट सांगते. त्यामुळे पुण्यामध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. मला दुःख एका गोष्टीचं होतं की शिक्षणाचं सुसंस्कृत असणारं माहेरघर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या माझ्या पुण्यात शिकायला पाठवतात, आणि तिथे अशा या ज्या घटना होत्या त्याच्यात तुमच्या माझ्या पुण्याचं नाव खराब होत आहे. आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे? अर्थातच प्रशासन आणि हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे. त्यामुळे पुण्यासाठी मी प्रशांत दादा, अंकुश अण्णा, रवींद्रजी, वंदनाताई आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की तुम्ही एक फोरम करा की पुण्यासाठी आपण राजकीय सगळं बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काही लोक जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घ्या, पण पुण्याची आन बान आणि शान या सरकारच्या नाकर्तेपणामुळे जी गेलीये ती आपण नैतिक जबाबदारी घेऊन खरंच आजपासून कामाला लागूया. मग तुमणं असेल, जे होणारी आज हत्या असतील किंवा हे ज्या गाड्या फोडल्या जातात, म्हणजे ही आता रोजचीच बातमी झाली. जो उठतोय तो कुणाच्याही गाड्या फोडतोय आणि आपल्याला कळतही नाही. ते माझ्या मतदारसंघात दर 15 दिवसांनी वंदनाताई असं होतं. कोण आहे हा एलिमेंट जो पुण्यात वाटतो? त्यामुळे याच्या विरोधात पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीने वेळ पडली तर रस्त्यावर उतरला पाहिजे. पण मला विचाराल तर प्रशांतदादा सारखे फार खुश आहेत आज की 8 खासदार आले, पण मला समोर ज्या दिवसापासून रिझल्ट लागलाय तेव्हापासून मी तर शांत झाले. कारण का जबाबदारी वाढली. मला विचाराल तर जो यश आपल्याला मिळाले हे फक्त गुलालाचं यश नाही, त्याच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे आपण आज त्या दिवशीपासून आदरणीय पवारसाहेब सोनियाजींची बोलले, पवारसाहेब उद्धवजींची बोलले की आपण ज्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केला की आपण पूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामासाठी लागलोय. आणि ती सत्ता काय फक्त सत्ता म्हणून नकोय आपल्याला, पण महाराष्ट्रावर आज जो अन्याय होतोय, म्हणजे आज हिंजवडी मधल्या जवळपास 35 ते 40 कंपन्या बाहेर जात आहेत. त्याची मीटिंग आपलं जे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे त्याच्यात अनेक वर्ष वंदनाताईंनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय. त्यांनीच आदरणीय पवारसाहेबांना पण विनंती केली की मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला बोलवून पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन पुण्यामधल्या ज्या इन्व्हेस्टमेंट बाहेर जातात त्याची पुढच्या 8 दिवसात तातडीने मीटिंग लावून जेवढ्याला थांबवू शकू तो थांबवण्याचाही प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. या नोकऱ्या आपल्या मुलांच्या. राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी 25-30 वर्षापूर्वी केली असेल आणि आज 6 लाख लोक तिथे काम करतात. आणि तिथल्या नोकऱ्या जर बाहेर जात असतील तर मला तर प्रशासनाकडून माझ्या तर काहीच अपेक्षा नाहीये. त्यामुळे आपल्यालाच आता नागरिक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून कामाला लागायला लागतं.
पण तुम्ही ज्या ताकदीने सगळ्या या संघर्षाच्या काळात लढला आणि दंगेकरजींनी जे गेल्या रिझल्ट लागल्यानंतरही किंवा मतदान झाल्यानंतरही ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं हे खरंच कौतुकास्पद आहे. तुम्ही आज आवर्जून इथे उपस्थित राहिला, तुमच्याही शुभेच्छा. 5 वर्ष तुम्ही आमच्यावर नाही याचा आम्हाला सातत्याने वाईट वाटेल, पण तुम्ही त्याची सगळी इथे भरून काढाल पुण्यामध्ये एवढी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते. मंत्रीपद मिळालंय पुण्याला त्याचा आम्हाला आनंद आहे, पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा एवढीच अपेक्षा. हेडलाईन आहे, वास्तव आहे दुर्दैवाने, खरं असं बोलत नाही नॉर्मली. पण मला जरा दंगेकरजींचे मी सगळी भाषणं ऐकते आणि वाचते वर्तमानपत्रात, त्याच्यामुळे त्यांनी ज्या पुण्याच्या गोष्टी झाल्या जे काही सत्ता व्हावी ती सर्वसामान्य मायबाप जनतेच्या साठी व्हावी एवढीच माफक आमची अपेक्षा आहे. कारण आपले केंद्र सरकारचे 3 का 4 महाराष्ट्रातले टोटल 7 मंत्री 6 मंत्री त्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा आहेत. आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं पार्लमेंटमध्ये एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.